नीट आणि नेट परीक्षेनंतर लिपिक टंकलेखक पदाच्या परीक्षेमध्ये घोळ समोर आलेला आहे। राज्यामध्ये लिपिक टंकलेखक पदासाठीच्या परीक्षेमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झाली आहे। एमपीएससी मार्फत काल घेतली जाणार होती लिपिक टंकलेखकची परीक्षा। मुंबईमधील पवईमध्ये परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं होतं। कालची परीक्षा रद्द झाल्याने परीक्षार्थींमध्ये संताप पाहायला मिळतोय। नीट परीक्षेनंतर आता लिपिक टंकलेखक पदाच्या परीक्षेमध्ये घोळ निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे परीक्षार्थींमध्ये संताप। एमपीएससी मार्फत लिपिक टंकलेखक या पदासाठी टीसीएस येथे परीक्षा घेण्यात येणार होत्या, परंतु या ठिकाणी आहे तांत्रिक अडचणीमुळे या परीक्षा आहेत त्या पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत। आपण टीसीएसच्या गेटवरती आहोत। या ठिकाणी आहे काल देखील मोठ्या प्रमाणात एमपीएससी विद्यार्थी आहेत ते उपस्थित झालेले होते आणि त्यांच्या माध्यमातून कालच परीक्षा घेण्यात यावी अशी जी मागणी आहे ती करण्यात आलेली होती। परंतु ह्या ज्या परीक्षा आहेत त्या आता 3 जुलैच्या नंतर विद्यार्थ्यांना रीतसर असा जो मेसेज आहे तो प्राप्त होईल आणि या मेसेज आल्याच्या नंतर त्यांना दिलेल्या वेळेत या ठिकाणी येऊन ही जी परीक्षा देण्याचं विनंती आहे ती करण्यात आलेली आहे। कालच अशा प्रकारचं जे सर्क्युलर आहे ते जारी करण्यात आलेलं आहे। विद्यार्थ्यांना त्या प्रमाणात माहिती देखील देण्यात आलेली आहे। आज सकाळी देखील काही प्रमाणात एमपीएससीचे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले होते आणि त्यांच्या माध्यमातून परीक्षा घेण्याची विनंती आहे ती करण्यात आलेली होती, परंतु तांत्रिक अडचणीमुळे ही परीक्षा पुढे ढकललेली आहे। 1 जुलै ते 11 जुलै पर्यंत ही जी परीक्षा आहे ती होणार होती, परंतु आता रीतसर जो मेसेज आहे तो प्राप्त झाल्याच्या नंतरच ही परीक्षा घेणार असल्याचं या ठिकाणी टीसीएसच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी ज्या दिलेल्या वेळेत येऊन ही परीक्षा देण्याची विनंती आता करण्यात आलेली आहे। व्हिडिओ श्रीकांत खरासह निखिल चव्हाण, पुढारी न्यूज, मुंबई।